नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या नवीन भागात नवीन रांगोळ्यांसोबत पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आजच्या ज्या रांगोळ्या आहे ना मैत्रिणींनो, एक नंबर रांगोळ्या, एक नंबर, तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. चारही रांगोळ्या एकदम भारी आहेत, एकदम सुपर डुप्पर भारी आहेत. तर नक्कीच तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ह्या रांगोळ्या तुम्ही दारासमोर ट्राय करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. आणि व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींना पण जास्तीत जास्त शेअर करा, त्यांनाही नवीन डिझाईन शिकायला मिळतील. तर आणि जर तुम्हाला अशा सोप्या कमी वेळात पण छान छान रांगोळ्या जर काढायच्या असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर येईल आणि तुम्ही व्हिडिओ मिस करणार नाही. आणि तुम्हाला जर माहीत नसेल आपला व्हिडिओचा टाईम, तर रोज दुपारी 1 वाजता आपला व्हिडिओ अपलोड होतो, लाँग व्हिडिओ, मोठा व्हिडिओ. त्यामध्ये मी मोस्टली 3 ते 4 रांगोळ्या घेऊन येत असते तुमच्यासाठी. तर नक्कीच तुम्हाला जेव्हाही टाईम मिळेल नक्की व्हिडिओ बघत जा आणि तुमच्या दारासमोर, तुळशीसमोर, देवासमोर रांगोळ्या ट्राय करून बघत जा. आणि येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी देवघरात काढण्यासाठीच्या 7 दिवसांच्या 7 रांगोळ्या पण घेऊन येणार आहे. तर लवकरच तुम्हाला तेही व्हिडिओ बघायला मिळतील. तर येणारे व्हिडिओही नक्की चेक करा आणि तुम्ही जुने व्हिडिओ पण आपले बघू शकतात. त्यातही एकदम सोप्या पद्धतीने रांगोळ्या काढून दाखवलेल्या आहेत. मी अशाच छोट्या रांगोळ्या का आणते मैत्रिणींनो, कारण की आपल्या ज्या मैत्रिणी आहे गृहिणी, त्यांना सकाळी वेळ नसतो जास्त मोठी रांगोळी वगैरे काढायला किंवा जास्त कलर वगैरे भरायला. कारण की मी स्वतःवरून सांगते, सकाळी खूप घाई-गडबड असते, घरातली कामं, जर तुमचे मुलं शाळेत जात असतील, त्यांचं सर्व आवरून द्यायचं तर नाही वेळ मिळत. त्यासाठीच मी पूर्ण हा विचार करूनच एकदम सोप्या आणि कमी वेळात काढता येतील अशा रांगोळ्या घेऊन येत असते. आणि एका व्हिडिओमध्ये 4 रांगोळ्या किंवा 3 रांगोळ्या का आणते, की एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व रांगोळ्या बघायला मिळतील, म्हणजे तुम्हाला इकडे-तिकडे जास्त शोधायची गरज नाही पडणार. आणि रोज त्याच रांगोळ्या जर तुम्हाला काढून कंटाळा आला असेल आणि तुम्हाला जर नसेल रांगोळ्या सुचत, तर तुम्ही व्हिडिओ नक्की बघू शकता आपले. तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. तर आपली पुढची रांगोळी दीपस्तंभाची रांगोळी एकदम सोपी आणि सुंदर आहे. तुम्हाला मी आधीच्या भागात सांगितलं आहे, रांगोळी जेव्हा तुम्ही खरेदी करायला जाल तर कशा प्रकारची रांगोळी घ्यायची, जेणेकरून तुम्हाला रांगोळी काढायला सोपं जाईल. जास्त ओलसर रांगोळी घ्यायची नाही. आपली जी सफेद रांगोळी असते ती तर आपल्या सुटसुटीत रांगोळी मिळते. सफेद रांगोळी नसते कधी जाड, म्हणजे ओली नसते. म्हणजे कलरवाली आपण जेव्हा रांगोळी घेतो ना मैत्रिणींनो, ती व्यवस्थित चेक करून घेत जा तुमच्या हाताने. कारण की ती रांगोळी मोस्टली अशी पॅकिंगमध्ये असते आणि मग ती अशी ओलसरच राहते. कारण की आणि ती जर तुम्ही रांगोळी घेतली, ती ना धड चाळणीतून गाळता येते, म्हणजे गाळणीतून गाळता येते आणि बोटांमधून पण व्यवस्थित पडत नाही किंवा बॉटलमधूनही पडत नाही. तर तुम्ही त्या रांगोळ्या घेताना व्यवस्थित बघून घ्या, म्हणजे तुमची वेळेवर फजिती होणार नाही. माझं असंच झालं होतं, एकदा मी पॅकिंगची रांगोळी आणली. ते आपल्याला काही बघता येत नाही, पॅक असते, आणि घरी आणली तर ती रांगोळी पूर्ण ओली होती. मग मी ती रांगोळी थोडी सुकवायला ठेवली अर्धा 1 तास, तेव्हा ती व्यवस्थित झाली. तर नक्की व्यवस्थित रांगोळ्या चेक करून घेत जा. आणि रांगोळ्या कशा वाटता हे कमेंट्सद्वारे कळवायला विसरू नका. आता भरपूर मैत्रिणींच्या कमेंट्स यायला लागलेल्या आहेत मला. तर खरंच खूप छान वाटतं जेव्हा तुमच्या कमेंट्स येतात आणि तुम्ही सर्व एवढे भरभरून प्रेम करताय माझ्या रांगोळ्यांवर. तर खरंच तुमचं मनापासून धन्यवाद. असाच तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू द्या, म्हणजे मला नवनवीन डिझाईन्स अजून सुचतील आणि तुमच्यापर्यंत मी त्या आणू शकेल. तर ह्या रांगोळ्या फक्त मी तुम्हाला व्ह्यूज यावे म्हणून नाही सांगत मैत्रिणींनो, की बघा आणि शेअर करा. तुम्हालाही नवीन डिझाईन शिकता आल्या पाहिजे आणि तुम्ही जर नवीन असाल, बिगिनर्स असाल रांगोळीमध्ये किंवा तुम्हाला अजूनही रांगोळी जमत नसेल, तर तुम्ही शिकावं आणि आपली परंपरा जपली गेली पाहिजे, हा त्यामागचा उद्देश आहे. त्यामुळेच मी तुम्हाला सांगते, की रांगोळी बघा, प्रॅक्टिस करा, रांगोळी शेअर करा. तर नक्की तुम्ही ते फॉलो करा. तुम्हाला नक्कीच एक दिवस रांगोळी जमणार आहे, मी गॅरंटी देऊन सांगते. आणि असं काही नाही की मोठ्याच रांगोळ्या आल्या पाहिजे. तुम्हाला छोटी जरी रांगोळी आली ना, तुम्ही छोट्या रांगोळ्यांपासून सुरुवात करा मैत्रिणींनो. टिपका काढून बघा आधी. आणि तुम्हाला जर वाटत असेल मैत्रिणींनो, तुम्हाला पहिल्यापासून रांगोळी शिकायची, तर तुम्ही मला तसं कमेंटमध्ये सांगू शकता. मी तशी पण सीरीज आणू शकते तुमच्यासाठी. पण जर आपल्याला चांगला प्रतिसाद आला, की हो आम्हाला रांगोळी शिकायची पहिल्यापासून, तर आपण ती पण सीरीज चालू करू. मी तुम्हाला बेसिकपासून रांगोळी शिकवेल.
तर नक्कीच मला कमेंटद्वारे तुमच्या प्रतिक्रिया कळवा. आणि आजच्या रांगोळ्या नक्की नक्की ट्राय करा. खूपच सुंदर आहे. चारही रांगोळ्या एकदम हटके आहेत. मी तुम्हाला सारखं सांगते, कारण की मला पण खूप आवडलेल्या आहेत त्या रांगोळ्या. आणि कधी-कधी कसं होतं माहिती आहे का मैत्रिणींनो, मी जेव्हा दारासमोर रांगोळी काढते ना, ती रांगोळी जसली न तशी राहते माझी दुसऱ्या दिवशी पण. पुसू वाटत नाही मला रांगोळी. ती एकदम म्हणजे तशीच राहते आणि छान असते. म्हणजे त्या रांगोळीला सुद्धा नजर लागत असेल माझी. एवढ्या छान-छान रांगोळ्या असतात. मी तुम्हाला पोस्टमध्ये टाकतच असते माझ्या ज्या रोजच्या रांगोळ्या. कधी-कधी जमत नाही, सकाळी घाई-गडबड असते. जसं जमतं त्याप्रमाणे मी पोस्टमध्ये पण टाकत असते. आणि तुम्हाला जर अजूनही व्हिडिओचं नोटिफिकेशन येत नसेल मैत्रिणींनो, तर तुम्ही बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑल नावाच्या ऑप्शनवर क्लिक करा. म्हणजे व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ वेळेवर बघता येईल. आणि एक अजून, जरी नोटिफिकेशन नाही आलं, तुम्ही डायरेक्ट चॅनलवर जाऊनही आपले व्हिडिओ चेक करू शकता. तर ही रांगोळी आजच्या भागातली शेवटची रांगोळी आहे मैत्रिणींनो. एकदम छोटीशी, नाजूक आणि कलरफुल रांगोळी आहे. 3 कलरचा वापर केला आहे या रांगोळीमध्ये. तर जेव्हाही आपण बोटाच्या मदतीने किंवा ब्रशच्या मदतीने त्या रांगोळीला टिपक्याला आकार देतो मैत्रिणींनो, ती रांगोळी एकदम सुटसुटीत पाहिजे. रांगोळी ओली नको आहे. ओली रांगोळी असेल तर तो टिपका पुढे सरकणारच नाही किंवा व्यवस्थित वाकडा-तिकडा येईल, व्यवस्थित येणार नाही. परत तुम्ही म्हणाल तुम्ही जेव्हा काढतात तेव्हा किती व्यवस्थित येतं आणि आम्ही काढतो तेव्हा नाही येत. तर रांगोळी एकदम सुटसुटीत वापरा त्यासाठी. जेव्हाही तुम्ही रांगोळी विकत घ्याल तर व्यवस्थित चेक करूनच घ्या. आणि ज्या आपण मैत्रिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत आल्या आहात, म्हणजे ही रांगोळी बघतायत, तर तुम्ही शेवटची रांगोळी बघताय, तर खरंच तुमचं मनापासून कौतुक आहे. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला आहे. तुमच्या 24 तासातले तुम्ही 10 मिनिटं रांगोळीसाठी दिलेत, तर खरंच मनापासून धन्यवाद. आणि येणारे व्हिडिओही नक्की चेक करा आणि असाच तुमचा आशीर्वाद, सपोर्ट माझ्या पाठीशी राहू द्या, जेणेकरून मला पण काम करायला उभारी येईल आणि नवनवीन डिझाईन्स मी तुमच्यापर्यंत आणू शकेल. तर आजच्या भागातल्या 4ही रांगोळ्या एकदम सोप्या आणि सुंदर होत्या. तर नक्कीच तुमच्या दारासमोर, तुळशीसमोर, देवासमोर काढून बघा आणि तुमच्या मैत्रिणींनाही रांगोळ्या काढायला सांगा. तर भेटूया अशा सोप्या आणि सुंदर रांगोळ्यांसोबत पुढच्या भागात. तोपर्यंत रांगोळीची प्रॅक्टिस करा. दारासमोर रोज छोटीशी का होईना रांगोळी काढा. खूप छान प्रसन्न वाटतं रांगोळी काढल्यानंतर. तर नक्कीच दारासमोर रांगोळी काढा. आणि आजच्या रांगोळ्या कमेंटद्वारे कशा वाटल्या, कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.